तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जयचंद छाबडाजींचे पंडितजींचे 12 भावन आपण बघत होतो। द्रव्य रूप करी सर्वथिर परजय थिर है कौन द्रव्य दृष्टिया पालको परजय नय करी गौन। कुठलं चाललं होतं? नाही, लोकपर्यंत आलो होतो वाटतं। बोधी झाली होती ते लोकवरून घेतलं होतं तेच की त्या ते एक आलेलं ते मेसेजवरनं वाचलं होतं आपण। म्हणजे निगोदातून स्थावर होणं दुर्लभ आहे, स्थावरमधून त्रस होणं वगैरे हे सगळं घेतलं होतं। ते होती बोधी दुर्लभ भावना, हां त्याच्यावरनं घेतलं होतं, पण बोधी भावना अजून पोचलो नव्हतो आपण त्याकडून बहुत। बरं एकदा वाचू चला। बोधि आपका भाव है निश्चय दुर्लभ नाही भव में प्राप्ति कठिन है यह व्यवहार कहाही। काय सांगितलं अर्थ सांगा? बोधी म्हणजे ज्ञान, बोध म्हणजे ज्ञान म्हणतो ना, मग बोधी म्हणजे पण ज्ञान। ज्ञान हा तुमचा भाव म्हणजे स्वभाव आहे, त्याला प्राप्त करणं म्हणजेच हा निश्चय स्वभाव आहे, तो दुर्लभ नाही आहे। निश्चयाने सगळ्याच्या जवळ हा स्वभाव आहे, तुम्ही फक्त दृष्टी कराल तर त्याची प्राप्ती होऊ शकते। म्हणून दुर्लभ म्हणजे काय, कुठंतरी खंडारामध्ये घडून मिळणारी गोष्ट, पहाडात पार करून गेल्यावर कसं जडीबुटी मिळाली होती त्या हनुमानाला, किती 7 समुंदर पारच गेल्यावर। म्हणजे असं काय कुठं गुप्त काहीतरी गूढ असं तत्व नाही आहे आत्मा म्हणजे, म्हणून दुर्लभ नाही आहे, ते सुलभ आहे। आत्मा कसा आहे मामा? सुलभ आहे, त्यामुळे त्याला जाणलं तर आपल्याला तो पर्यायामध्ये प्रगट होऊ शकतो। मग हे सांगतायत की निश्चयाने आत्मा किंवा निश्चय म्हणजे स्वभाव दुर्लभ नाही। मग तुम्ही का म्हणता हो पर्यायामध्ये की ह्याच्यापेक्षा ते दुर्लभ, त्याच्यापेक्षा ते दुर्लभ, एकेंद्रियापेक्षा द्विंद्रिय होणं दुर्लभ, त्यापेक्षा त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय होणं दुर्लभ का म्हणता मग असं? मग सांगतायत की भव में प्राप्ति कठीण है यह व्यवहार कहाही। भवामध्ये पडलोय तर त्याच्यातून उबरणं कठीण आहे, म्हणजे भ्रमणामध्ये अडकलोय तर त्यातून बाहेर पडणं, त्यातून त्या परावर्तनाला तोडणं संपवणं हे दुर्लभ आहे। म्हणून सांगतायत काय, जरी तुम्ही भवामध्ये भ्रमण करताय तरी सुद्धा तुम्ही निश्चय स्वभावाला प्राप्त करू शकता, तो दुर्लभ नाही आहे। पण जे काय दुर्लभता सांगितली जाते ती व्यवहारामध्ये। म्हणून तुम्हाला जे काय आज मिळालेलं कुळ आहे, जे मिळालेला आज संयोग आहे, जे परिग्रह आहे, धनधान्य सगळं मुबलकता आहे, बुद्धी आहे, शरीर आहे, जे काय सगळं आहे ते दुर्लभतेने मिळालेली गोष्ट आहे। म्हणून सांगतायत की या भवातून पार करणं कठीण आहे, भवाला नष्ट करणं, त्या संसाराला त्या कर्मांना नष्ट करणं हे कठीण आहे असं म्हणलं जाईल। हे सगळं व्यवहार आहे, पण निश्चयाने हां जसं म्हणलं तुम्हाला आता ₹1,00,000 जाऊ दे, लाख थोडं झालं आता,
करोड रुपयाचा अनुभव घ्या म्हटलं तर सोपं आहे का अवघड आहे? अनुभव घ्यायला अवघड नाही आहे. मी करोडपती आहे बस म्हटलं तर तुम्हाला काय जाते, कोण बघायला लागलं आहे? अनुभव करणं जसं इझी आहे, तुमच्याजवळ आहे ना, ते अनुभव करायची चीज माझी आहे. बाहेर मिळायला पाहिजे ही गोष्ट वेगळी, तो व्यवहार आहे, मिळवणं कठीण आहे. पण जर तसंच म्हटलं, आज तुम्ही मुनी होत नाही आहे, आज तुम्ही अरिहंत होत नाही आहे, सिद्ध होत नाही आहे, पण भावना करायला किंवा स्वभावाला जाणायला दुर्लभ नाही आहे. बहिरंगामध्ये व्यवहारात ती पर्याय प्रकट करण्यासाठी कदाचित कठीणाई असेल, दुर्लभता असेल, पण स्वभाव दुर्लभ नाही. वर्षा मराठी समजते तुम्हाला? मराठी समझ में आता है? आपका आवाज़ म्यूट है, मैं नहीं समझ पा रही हूँ. तर कशासाठी बघितलं होतं हे? 12 भावनांमध्ये ही 11वी भावना आहे. हां बोला. हाँ, आवाज़ थोड़ा थोड़ा समझ में आता है, थोड़ा थोड़ा ही बता रही हूँ मैं. समझ में आता है लेकिन बोलने को दिक्कत. हाँ ठीक है, नहीं मैं बता सकती हूँ हिंदी में अगर आपको इतनी तकलीफ है तो. मुझे कुछ तकलीफ है तो आप बताओ. डिफिकल्ट वर्ड होता है, डिफिकल्ट वर्ड्स मेरे को समझ में नहीं आता, इजी वर्ड्स मैं समझ सकती हूँ. ओके. मतलब आप कॉन्वर्सेशन में रहो, मुझे समझ में आएगा आपको क्या डिफिकल्ट जा रहा है या नहीं. ठीक है, तो 12 भावना का कथन चल रहा है. उसमें 11वीं ये भावना है बोधि दुर्लभ भावना. उसके आगे आने वाली है अभी धर्म भावना. तो बोधि दुर्लभ में क्या बताया था, अभी इसी में हम देख रहे थे ना. पान नंबर है 290, 91 पान आहे बघ. समाधी मरण भाषामध्ये बोधि दुर्लभ यानी क्या, दुर्लभता बताई है. मतलब आपके पास स्वभाव है, जैसे सिद्ध भगवान के पास है, अरिहंत भगवान के पास है, वैसा ही स्वभाव आपके पास अब भी विद्यमान है, लेकिन हम उसको जानते नहीं हैं, समझते नहीं हैं, इसलिए उसकी दुर्लभता लगती है. तो इसलिए यहाँ पर बता रहे हैं कि जो इजी टास्क है उसको आप क्या कर रहे हैं, डिफ़िकल्ट कर रहे हैं. इजीली आप उसको प्राप्त कर सकते हैं अगर आप वहाँ पर पुरुषार्थ करेंगे तो. बाहर संसार में पैसा कमाना बहुत डिफ़िकल्ट है. हाँ बोलो. काय म्हणायचं, कोण कोण कुठं कुठं जात आहे पैसा कमवण्यासाठी. फॉरेनमध्ये गेला, तिथं पण पैसा कमवला तर राहणार की नाही ह्याची शाश्वती नसते. म्हणजे पैसा कमवायला लोक कुठं कुठं जातात, त्यांना सांगतात इथं आचार्य की पैसा कमवायचा आहे ना, तो सुद्धा तुम्हाला धर्म कमवल्यावरच मिळणार आहे. ज्याच्याजवळ धर्म नाही त्याच्याजवळ पैसा येणार पण नाही आहे. काय ऋत्विक, धर्म किती आहे का पैसा किती आहे विचारू. जितका धर्म आहे ना त्याच्यापेक्षा पटीने पैसा मिळतो आपल्याला. पण आपण ते एक सेठजी होते, सांगितलं होतं ना मागच्या वेळी, खूप धर्मामध्ये त्यांची प्रवृत्ती असायची, खूप समर्पण असायचं. आणि त्यामुळं ते काय करायचे की सगळा वेळ त्याच्यामध्ये घालवायचे. आपलं थोडंसं पोटापुरतं तेवढं धंदा चालवायचे आणि बंद झालं की स्वाध्याय करायचं, काय त्या मंदिराची सेवा करायचं, सगळं त्याच्यामध्ये जुंपून असायचे. तर एक साधू आले त्या मंदिरात आणि त्यांनी सांगितलं ह्याची हालाखीची परिस्थिती आहे. म्हटल्यावर साधूंनी सांगितलं त्याला की तू असे असे उपाय कर किंवा असं तू इतरांची राय घे, म्हणजे तुला चांगलं होईल ना, पॉसिबल होईल तुला पैसा जास्त कमवणं. तर त्यांनी काय सांगितलं, तर काय झालं, ते साधू आले ना गावामध्ये आणि मग त्यांनी काय काय त्याला ट्रिक सांगितली असेल, काय कोणाचं गायडन्स घे म्हणून सांगितलं असेल, असं सगळं झालं. आणि मग त्यांनी घेतलं अवलंबन त्यांचं आणि बरोबर त्यांनी जे जे सांगितलं रूल्स तसं फॉलो केलं तर खरंच ह्याचं बिझनेस वाढायला लागलं. आणि आता झालं काय, बिझनेस वाढलं म्हणजे इकडचा वेळ कमी झाला, व्याप वाढला, तर सगळं इकडं हळूहळू कसं होतं, रेशो 70-30 होतं.
हळूहळू काय व्हायला लागलं, 60, 40, 50, 50 असं करत करत आता ते नीलवर यायला लागलं धर्म. कधी 10%, कधी 20% एवढंच धर्म करायचे आणि सगळा वेळ सगळी शक्ती तिकडंच घालवायचे काय बिझनेसमध्ये. म्हणजे मला सांगायचं कशासाठी होतं, आय का होती, का आला इतका पैसा त्यांच्याकडे, इतकं समर्पणपूर्वक त्यांनी धर्म केला आहे ना पूर्वी, त्याचं फळ त्यांना आज इतकी आय आहे. आता आज ते धर्मापासून दूर होऊन पैसा कमवण्यासाठी अधिक वेळ देत आहेत. भविष्य सांग, म्हणजे उलटं होणार रेशो परत, मग परत तुम्हाला धर्माकडे यावं लागणार आहे. म्हणून सांगतात बॅलन्स ठेवा ना. तुम्हाला कळालं आहे धर्माचं काय इम्पॉर्टन्स आहे, तर त्याला गौण करून करायचं नाही संसार, त्याला गौण करून धन कमवायला जाऊ नका. पुण्य असेल तर धन हातात मिळणार नाही असं नाही, आणि नसेल तर किती ठिकाणी जाऊन उकरा. ते म्हणले एका स्त्रीचा मुलगा फॉरेनमध्ये होता, तिला इतका अभिमान, माझा मुलगा फॉरेनमध्ये जॉब करतो, त्याला इतकं सॅलरी आहे, इतकं तो भारी आहे. आणि नंतर शोध लावल्यावर कळाला तो तिथं जाऊन झाडू पोछाचं काम करतो, क्लीनर म्हणून आहे तिथं. म्हणजे यांना अभिमान काय, फॉरेनमध्ये जातो, मग त्याला क्लिनिंग इथं करता आलं नसतं का हो. तिथं जाऊन फॉरेनमध्ये तो काय म्हणायचं त्याला, सफाई कर्मचारी असतात ना अशा टाईपमध्ये, तिथं ते काम मिळालं त्याला, दुसरं काही जॉब मिळालं नाही मग. आणि घरातल्यांना ते काहीच माहीत नाही, फक्त मोठा फॉरेनमध्ये गेला आहे, मस्त जॉब करता आहे एवढंच माहीत आहे. म्हणजे जे मिळालं आहे आपल्याला ते सगळं आज धर्माचं फळ आहे. म्हणून म्हणतायत की धर्म दुर्लभ आहे, तर त्याला प्राप्त करा तर बाकीच्या सगळ्या गोष्टी सहज मिळणार. तर त्या 291 पानावर आहेत ना, ते जे सगळे 2, 3, 4 कडवे आहेत ना, ते सगळे दुर्लभताच सांगितले जवळपास. काय काय झालो मी आणि काय काय नाही झालो सगळं सांगितलं त्याच्यामध्ये. कुठून, दुसऱ्यापासून वाचा. भव भव मी तन धारनये मैं, भव भव शुभ संग पायो, भव भव में नृप रिद्धि लई मैं, मात पिता सुत थायो, भव भव में तन पुरुष तनो धर, नारी हूँ तन लीनो, भव भव में मैं भयो नपुंसक, आत्मगुण नहीं चीनो. सांग अर्थ काय. अनेक भवात मी अनेक शरीर धारण केली. भवाभवात मी काय केलं, शुभ संगती पण मिळाली मला. लई म्हणजे प्राप्त झाली, राजा. भवाभवामध्ये मी राजा झालो, रिद्धींची प्राप्ती झाली मला, म्हणजे शक्ती विशेषता प्राप्त झाल्या. काय नाही झालो असं नाही आहे, सगळ्या पर्यायांमध्ये जाऊन आलोय आजपर्यंत. अनेक भवामध्ये कुठं जाऊन आलाय आणि कुठं नाही गेला, अशी एकही पर्याय नाही राहिली जिथं नाही गेलो मी. माता पिता सुत सगळे पर्याय मिळाल्या, राजा झालो, रुद्धिधारी झालो. पुढं पुरुषाचं शरीर मिळालं, नारी झालो. कधी मी भवाभवामध्ये नपुंसक पण झालो, पण आत्मगुण नाही चीनो, आत्म्याच्या गुणाला मी ओळखलं नाही, सगळं शरीराचेच गुणधर्म जाणत राहिलो. म्हणजे शरीर म्हणजेच मी आहे हीच भावभासना करत राहिलो. म्हणून सांगतायत की मला माझं स्वरूप मिळालं नाही. मग काय उपयोग, तुम्ही पुरुष झाला, स्त्री झाला, नपुंसक झाला, सगळ्या वेदांमध्ये फिरून आलात, सगळ्या पर्यायांमध्ये भोगून आलात, पण सुख मिळालं नाही. भव भव में सुर पदवी पाई, ताके सुख ती भोगे, भव भव में गती नरक तनी धर, दुख पाए विधि योगे, भव भव में तिर्यंच योनि धर, पायो दुख अति भारी, भव भव में साधर्मी जन को संग मिल्यो हितकारी. संग
सुर म्हणजे देव. अनेक भवामध्ये मी देव झालो आणि तिथले सुख भोगे. भवाभवामध्ये मी नरकाचं शरीर धारण केलं आणि तिथले अनंत दुःख प्राप्त केले, अनेक प्रकारचे दुःख प्राप्त केले. म्हणजे देव झालो नाही का? झालो. नारकी झालो नाही का? झालो. देव होऊन तिथले सुख पण भोगले, नारकी होऊन तिथलं दुःख पण भोगलं. किती इझिली वाटतंय सांगायला आपल्याला, एका शब्दात संपले देवभव. किती सागरांचं आयुष्य, असंख्यात वर्ष भोगलेत आपण. सुख पण तेवढं भोगलंय, दुःख पण तेवढंच भोगलंय. अजून काय भोगायचं तुम्हाला? अजून तिथं जायचीच इच्छा आहे. काय व्हायचं इथून मेल्यावर? देव. का? काय व्हायचंय मामा मरून? काय व्हायचंय? अनेक भवामध्ये सगळ्या गतीला गेलात. देवगतीला गेला, नरगतीला गेला, चक्रवर्ती नाही झाला का? झाला की, चक्रवर्ती सुद्धा झाला. सम्यक दृष्टी असलेला चक्रवर्ती होत असतो बरं का. त्याच्याशिवाय चक्रवर्ती पद मिळत नाही. परत तो च्युत पण होईल कदाचित, जसं ब्रह्मदत्त चक्रवर्ती 7व्या नरकाला गेला, किंवा कोणी चक्रवर्ती स्वर्गाला गेले, कोणी मोक्षाला गेले. पण चक्रवर्ती हे पद मिळणार तर सम्यक दृष्टीलाच मिळतं. असं नाही, जाईल भावांतराने जाईल परत. जर त्या भावात, म्हणून काल सांगितलं ना, चक्रवर्तीला 3 रस्ते आहेत. म्हणजे उत्कृष्ट शुभभाव करेल तर सर्वार्थ सिद्धीला जातो. सगळ्यात लास्ट विमान, सगळ्यात बेस्ट विमान म्हणा. जर भोगामध्येच मेला, संसाराचा त्याग न करता मेला चक्रवर्ती पदामध्ये, तर अशुभामध्ये गेला म्हणून त्याला नरक गती मिळते. 7वं नरक, सगळ्यात उत्कृष्ट नरक, सगळ्यात उत्कृष्ट स्वर्ग. आणि जर शुद्धोपयोगामध्ये सगळ्या परिग्रहाचा त्याग करून आत्मध्यानाने मेला, तर मेला म्हणजे निर्वाण झालं तर मोक्षालाच जातो. साधी सुधी गती नाही आहे चक्रवर्तीला. जाणार तर खाईन तर उपाशी, नाही तर उपाशी. होय असं असते त्याचं चक्रवर्तीचं. मग चक्रवर्ती सुद्धा झालो, सगळे भोग भोगले, पण काय केलं? सुखी झालो नाही. पुढं दुःख अति भारी. भवाभवात मी तिर्यंच्या सगळ्या पर्याय धारण केल्या. कोण आहेत तिर्यंच? एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, पंचेंद्रिय, सगळ्या प्रकारच्या तिर्यंच्यांमध्ये जन्मलो आणि मेलो. आणि तिथं काय केलं? अति दुःख भारी पायो, म्हणजे अति भारी दुःखालाच प्राप्त केलं. पुढं संघ मिळाला, जो की हितकारी होता, पण तरी सुद्धा मी सुखी झालो नाही, हे सांगायचं आहे. म्हणजे दुर्लभता काय समजली? सगळं मिळालं तुम्हाला नाही असं नाही, हे दुर्लभ नाही आहे. कुठलं शरीर प्राप्त करणं ही दुर्लभता नाही आहे. त्यातून पुढं जाऊन सम्यक दर्शन प्राप्त करणं दुर्लभ आहे, आत्म्याचा अनुभव करणं दुर्लभ आहे, मोक्षाचा पुरुषार्थ करणं दुर्लभ आहे. हे मी केलं नाही आजपर्यंत. पुढं भव भव मे जिन पूजन कीनी, दान सुपात्र ही दीनो. भव भव में समव शरण में, देख्यो जिन गुण भीनो. एती वस्तु मिली भव भव में, सम्यक गुण नहीं पायो. ना समाधियुत मरण कियो मैं, ताते जग भर मायो. सांगा. अनेक भवामध्ये मी जिनेंद्रांचं पूजन पण केलं, म्हणजे जैन झाला नाही असं नाही, जैन सुद्धा झाला. दुर्लभता पुढे गेली आता. योग्य पात्राला मी दान पण दिलं, भवाभवामध्ये मी दान पण दिलं. पुढं भव भव मे समव शरण में, देख्यो जिन गुण भीनो. समव शरणात सुद्धा गेलो, पण तिथं जाऊन सुद्धा मी जिनगुणांचं ओळख करून घेतली नाही, किंवा त्या गुणांना समजून घेतलं नाही. तर अनेक भवामध्ये मी समव शरणात गेलो, पण जिनगुण
जिन गुणांना भिन्नतेने जाणलं नाही किंवा आपल्या गुणांना प्राप्त झालो नाही. पुढं एती वस्तू मिली भव भव मे, अशा प्रकारच्या अनेक वस्तू मला प्राप्त झाल्या अनेक भवामध्ये. पुढं मी समाधी मरण केलं नाही म्हणून अनेक भवामध्ये भ्रमण करत राहिलो. म्हणजे काय तुम्हाला तुम्ही म्हणाल ना की हे मिळालं असतं तर मी धर्म केला असता, ते मिळालं असतं तर अनुकूलता मिळाली असती, सगळं सांगणारे मिळाले असते, काहीतरी वाचायला मिळालं असतं, माझी बुद्धी चांगली असती, डोळे चांगले असते तर मी केलं असतं. काय नाही मिळालं, सगळं दाखवलं त्यांनी. म्हणून सांगतायत ही दुर्लभता समजून घ्या. तुम्हाला जे पाहिजे ना ते सगळं मिळालंय तुम्हाला, पण तरी सुद्धा तुम्ही पुरुषार्थ करत नाहीये. म्हणजे काय झालं, म्हणून तुमचं आजपर्यंत समाधी मरण झालं नाही, सम्यक दर्शन पूर्वक तुम्ही देह त्याग केला नाही, म्हणून अनेक भवामध्ये भ्रमण करत राहिला. मग आता तुम्हाला जर त्यातून सुटायचं असेल तर बोधीची प्राप्ती करा. ज्याला तुम्ही दुर्लभ म्हणताय ती गोष्ट सगळ्यात सुलभ आहे, त्याला जाणा. तर त्यांनी घेतलंय पुढच्या याच्यामध्ये, कालनादिभयो जग भ्रमते सदा कुमरण ही कीनो, एक बार हूँ सम्यक युत में निज आत्म नहीं चीनो, जो निज पर को ज्ञान होय तो मरण समय दुख काई, देह विनाशी मैं निज भासी शांत स्वरूप सदाई. सांगाय काल अनादि भयो जग भ्रमते, काळापासून जग भ्रमण केलं. हा सदा कुमरण केलं, सदैव मी कुमरणच केलं. कुमरण म्हणजे चांगलं मरण नाही, हा वाईट मरण म्हणा. एक बारहु सम्यक चीनो एकदा सुद्धा सम्यक दर्शन युक्त ओळखलं नाही. चिनो म्हणजे ओळखणे. एकदा सुद्धा मी एवढ्या भवामध्ये स्वतःला भिन्न जाणलं नाही किंवा सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही. मग काय होतंय त्याच्याने ते सांगाल, जो निज पर को ज्ञान होय तो, जर मला स्वपराचं भेद विज्ञान झालं तर मरण समय दुःख काही, मरणाच्या समयाला दुःख होत नाही जर तुम्ही एकदा भेद विज्ञान केलात. मामा काय सांगायले, तुम्हाला मरणाच्या वेळेस दुःख पाहिजे का नको? कोणाला कधीच दुःख पाहिजे नसतं, नकोच असतं. मग तुम्हाला जर मरण समयाला दुःख नको असेल तर फॉर्म्युला द्यायला लागलेत. काय करायचं, कुठल्या उपायाने तुम्हाला दुःख नाही होणार त्या समयाला, तर सांगतायत सगळ्याला भिन्न 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 जाणा बास, तेवढ्या उपायाने तुम्ही सुमरण करू शकता. काय कळलं सांगा, काय करायचं? भिन्न भिन्न जाणार. हा कोणाला वेगळं वेगळं म्हणू नका, बायको भिन्न, पोरग भिन्न, सून भिन्न, नातू भिन्न, घर भिन्न, सगळं नाही, सगळं मायापासून भिन्न आहे. त्याची प्रतिती ज्याला होणार त्याचं मरण चांगलं होणार. म्हणून त्याचं कुमरण टळणार हे सांगितलं. जो निज पर को ज्ञान होय तो मरण समय दुःख काही, मरणाच्या समयाला कुठलं दुःख होणार त्याला. देह विनाशी मैं निज भासी शांत स्वरूप सदाई, देह कसा आहे स्वभावाने, देह विनाशी, मी स्वतःमध्ये राहणारा आहे, स्वतःला जाणणारा आहे, प्रतिभास करणारा असं म्हणायचंय. मी तर स्वतःमध्येच राहणारा, हा असं म्हण, स्वतःला जाणणारा आहे. आणि कसं आहे तर शांत स्वरूप सदैव, सदैव शांत स्वरूप आहे. हे ज्याला समजलं तर त्याचं कुमरण टळलं, भवभ्रमण टळलं, सगळं दुःख संपलं, मिथ्यात्व संपलं आणि नियमाने तो शीघ्र मोक्षगामी होणार. ह्याच्यासाठी म्हणून हे सगळं सांगितलं. तर कुठली पर्याय मी नाही प्राप्त केली हो आजपर्यंत, तर त्यासाठी त्यांनी एक
दृष्टांत सांगितला की एक चोर होता आणि त्या चोराचे वडील मुलगा पण आता त्याच्या धंद्यात आला होता. म्हणजे वडील चोर होते आणि फार निष्णात चोरी करायचे, ते कधीच पकडले जायचे नाहीत आणि मोठे मोठे गल्ले मारायचे, ते असे दरोडे मारायचे आणि ते सक्सेसफुली येऊन घरामध्ये सगळं ते साचवायचे. मग त्यांचा मुलगा आता मोठा झाला होता, त्यांना पण शिकवायचं होतं की कसं चोरी करायचं. म्हणल्या रोज ते त्याला धडे द्यायचे काय ना काय. असं कर, असं करू नको, असं केलं तर असं होईल, सगळं सगळं सांगायचे. मग एक दिवस त्यांनी त्याला घेऊन बसले होते आणि सांगितले, जर तुला सक्सेसफुली चोरी करायची असेल तर 2 गोष्टी याद रख. कुठले? एक म्हणले, कधीही चोरी स्वीकार करायची नाही. जर पकडला गेलास ना तर कधी पण मी चोरी केली हे कधीच स्वीकार करायचं नाही. केली असू दे नसू देत तरी सुद्धा मी चोर आहे कधीच कोणाला स्वीकार करायचं नाही. दुसरं सांगितलं, जर तुला खरोखर चोरीमध्ये करिअर करायचं असेल, असं म्हणजे बेस्ट चोर व्हायचं असेल, तर तू कुठल्याही आश्रमात जायचं नाही, कुठल्याही मंदिरात जायचं नाही, कुठल्याही सत्संगात जायचं नाही, जेणेकरून तुला त्याचे काय शब्द ऐकायला मिळतील तर तुझी चोरी संपली म्हणून समज. किती विश्वास वडिलांना, पण खोटा विश्वास म्हणायचं त्याला. इकडं आपण विश्वास दाखवतो, जो मंदिरात जातो तो तर तोच. आणि तेच सांगितलं वडिलांनी, काय मंदिरात गेला की तू बुडलाच, म्हणजे चोरी तुझी संपलीच. म्हणजेच आपण तरलो म्हणतो तर ते म्हणतायत धंदाला काय पोटावर पाय दिला असं. तर असं सांगितल्यावर आता ठीक आहे म्हणला तो मुलगा, सगळं शिकला. आता हळूहळू तो पण चोऱ्या करायला लागला. एक दिवस तो असंच एका घरामध्ये चोरी करायसाठी शिरला. मोठं राजमहाल होतं आणि मग चोरी करायचं म्हणल्यावर तो गेला तिथे कबड पर्यंत. उघडलं तर आवाजाने लोक जागी झाली. मग ह्याला भीती वाटायला लागली की आपण पकडले जाणार. राजमहाल होता, सैनिक असणार बाहेर सगळं, म्हटल्यावर त्याला पळायचं होतं तिथनं. चोरी काय केली नव्हती पण पळायचं होतं. म्हणल्यावर तो जिथं मिळेल तिकडनं रस्ता पळायला लागला, तर बरोबर सैनिक समोर आले आणि आता त्यांना कळालं हा चोर आहे. मग हा पळतोय पळतोय पण माग आता ते सैनिक लागलेत आणि ते पकडणारच त्याला. असं म्हटल्यावर आता सैनिकांनी पकडलं. आणि पकडल्यावर नाही नाही त्याच्या आधी काय झालं, तो राजमहालात जायच्या आधी रस्त्यावरनं जात असताना त्याला बरोबर ते घर वाटलं होतं त्याला, पण तिथं चाललं होतं सत्संग. आणि त्याला कळालं की इथं प्रवचन चाललेलं आहे आणि आपल्याला तिथं जायचं नाहीये. आणि तो बाहेरून गपचूप चालला होता, तर लोकांनी त्याला पकडलं आणि म्हणले चल आतमध्ये, 2 शब्द ऐकून जा. तो म्हणला नाही मला वेळ नाहीये, मला नाही यायचं वगैरे बहाणे सांगितले. तर लोकांनी जबरदस्ती घेऊन गेले आत आणि मध्यभागी बसवलं नेऊन प्रवचनामध्ये. तर ह्या पठ्ठ्यानी काय केलं, कानात 2 बोटं घातली. ऐकायचं नव्हतं ना त्याला, ते ऐकलं तर धंदा बंद होईल. पण तरी सुद्धा तेवढं बंद करेपर्यंत काय कानात शब्द पडले त्या प्रवचनातनं की म्हणले, देवांचं शरीर सूक्ष्म असतं, वैकृतिक असतं आणि त्या देवांच्या शरीराला सावली पडत नसते. जे कोणी देव असतील तर ते त्यांच्या शरीराची सावली पडत नाही. एवढं एकच वाक्य कानात पडलं. परत त्यांनी जे पहिल्यापासून कानात बोट घातले ते काढलेच नाहीत. आणि तिथलं झालं, निघाला की चोरी करायला राजमहालात गेला होता. आणि बरोबर त्याच्या मागे सैनिक लागले आणि सैनिकांनी पकडलं. पकडल्यावर आता सगळेजण मारून मुटकून विचारतायत की सांग तू कशाला आला होता, तू चोरच आहेस ना, काय चोरी केली. तो म्हणला मी चोर नाही, मी चोरी केली नाही. सगळ्या प्रकारांनी सगळ्यांना माहिती होतं चोरच आहे, पण तो काय ऍक्सेप्ट करायला तयार नाही. म्हणल्यावर त्याला टाकलं जेलमध्ये. आणि राजा म्हणतोय की काही पण करा पण त्याकडनं कबूल करून घ्या की तो चोर आहे. पण तो म्हणतोय की नाहीच, मी चोर नाहीच आहे. कसं कबूल करायचं, तर म्हणले तो कुठल्या देवाचा भक्त आहे ते काढा, काहीतरी करून काढा. मग लोकांनी आवाज करून, जरा झोपलेला असताना वगैरे आवाज, आपण घाबरल्यावर देवाचं नाव घेतो ना, असं म्हणल्यावर त्यांनी देवीचं नाव घेतलं कुठल्या तरी. मग त्या राजाला कळालं की हा देवीचा भक्त आहे. मग त्यांनी काय केलं, प्लांट केलाय. तो गाढ झोपलेला असताना रात्री 2च्या दरम्यान एका आर्टिफिशियल सिंहावर एका देवीच्या रूपामध्ये एका बैला पाठवलं आणि तिला वदवलं. तो समोर जाऊन ती समोर जाऊन उभारली अशी आणि त्याला उठवतीये, बोलवतीये. मग ह्यांनी डोळे उघडले तर खरंच समोर, आणि हा म्हणतो की मी जिचं स्मरण करतोय ती माझ्या समोर उभारली आज, असं कसं काय.
आणि असं सगळं तो भक्तीने नमस्कार करतोय वगैरे. मग ती देवी म्हणती की बोल म्हणती, तू माझा खरा भक्त आहेस का? तो म्हणतो हो, मी पहिल्यापासून जन्मल्यापासून तुझीच भक्ती करतोय. मग म्हणती ती सांग म्हणला, चोरी तू का केली, आज केली का नाही? हे सगळं बोलत असताना त्याला काय कानावर पडले होते वाक्य, देवांची सावली पडत नाही. आणि त्याची दृष्टी गेली खाली, त्या सिंहाची पण सावली पडली होती आणि त्या देवीची पण पडली होती. मग हा म्हणतो तू तर जगत माता आहेस, तू तर सगळं जाणती, म्हणली मला काय विचारतेस? तुला काही माहित नाही का म्हणली, मी कोण आहे आणि मी चोरी केली का नाही हे सगळं तुला माहित असतं, तू मला कसं काय विचारते? आणि हे सगळं झाल्यावर तो म्हणतो मी चोरी केली नाहीच. काय झालं तरी सुद्धा तो स्वीकार करायला तयार नाही. शेवटी ती देवी निघून गेली. आणि मग आता राजाला काय करावं लागलं, सोडून द्यावं लागलं. आता हा घरी गेल्यावर काय विचार करतो, एक वाक्य कानात पडलं तर मी आज त्या बंदीखान्यातनं बाहेर पडलोय. म्हणजे आज माझा उद्धार झाला. आणि मग मी का नाही ऐकायचं ते ज्याच्याद्वारे माझा उद्धार होईल? म्हणजेच मला दुर्लभतेने मिळालंय हे सगळं आज, आणि आज दुर्लभ वाक्य मला कानावर पडले तर माझं कल्याण होण्याची वेळ आली आहे. म्हणून मला तिथं जायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, सगळं समजून घ्यायला पाहिजे, असे त्याचे भाव झाले आणि तो मार्गस्थ झाला. म्हणजे आपल्याला पण कर्तव्य काय आहे हो, सगळीकडे सगळं करा की तुम्ही संसार सोडणार नाहीये, पण संसारामध्ये जी दुर्लभ गोष्ट आहे ना ती आपल्याला आज मिळाली आहे, तर त्याचं पुरेपूर लाभ करून घ्या. कारण या भावातून पुढे कुठं जाणार? आज इथं तुम्ही कर्मभूमीत आहात, इथून कुठं जात असतो माहित आहे? कुठं जातो? आता मनुष्य आहात, कर्मभूमीतला मॅक्झिमम मनुष्य कुठं जाणार आहेत माहितीये? नरकात. पंचम काळ आहे ना, तर नरक आणि तिर्यांच्या गतीमध्ये जाणार. आलेत पण ऍक्च्युली तिथूनच मॅक्झिमम जीव. फार कमी जीव आहेत की जे देवगतीला जातील, किंवा मनुष्यातून मनुष्य जातील असे कमी जीव आहेत. मग विचार करा की नरकला जाणारे 100 मधले समजा 90 जीव असतील. होतो की मनुष्यातून मनुष्य होतो, पण मिथ्या दृष्टीच होणार, सम्यक दृष्टी नाही होणार. जसं नरक तिर्यांच्या मध्ये जाणारा मिथ्या दृष्टीच जातो, एक्सेप्शन सोडून. आणि मनुष्यातून देवगतीला जाणारा सम्यक दृष्टी पण असतो, मिथ्या दृष्टी पण असतो. हा ना, 48च मनुष्यभाव असतात. पण असं नाही लगेच असं नाही, निगोदातून बाहेर पडल्यावर. पूर्ण अनंत काळापासून आपण नाही हे बघ, ही निगोद राशी आहे. ह्या निगोद राशीतून हा किती काळ आहे? अनंत काळ आहे. कुठलाही जीव अनंत काळापासून ह्याच्यामध्ये राहतो, आपण इथंच होतो. आणि इथून बाहेर पडलो तर इथून बाहेर पडणारा कोणीतरी विरळा असतो. 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव निगोदातून बाहेर पडतात, असं कसं माझ्यासारखं. तर निगोदातून बाहेर पडतात 6 महिने 8 समयात किती? 608 जीव. तर काय सांगतो तुम्ही? नाही कशासाठी हा, तर सांगायचं होतं हा काळ अनंत आहे ना, तर याच्यानंतर हा जीव त्रस पर्यायात येतो. तर त्रस पर्यायाचा काळ फिक्स्ड आहे. किती? साधिक 2000 सागर म्हटलं जातं. साधिक म्हणजे काहीतरी अधिक फक्त. तर 2000 सागर मध्ये 1270 सागर हे देवगतीचे असतात, आणि राहिले किती सांग? नरगतीचे तेवढे आहेत. चुकलं का मग? 1260 आहे. 700 नाही भैया, 640 बरोबर आहे. मी तर आमचं नाहीये का? हा, आमचं नाहीये का? नाही आता नाही. 1360 आला का? हा बरोबर, 1360 का 1260 आहे आणि 740 आहे, असं काहीतरी आहे. थोडस खालीवर असेल तर समजून घ्या. 1260 असेल तर हे 740 असेल. तर इतके असेल असंच 1260 सागर, इतके इतकं आयुष्य देवगतीचं. आणि इथे किती लिहू? 740 सागर
नरकाचं आयु. इतकं मिळालं तर हेच झाले 2000 सागर. आता मनुष्य आणि तिर्यंचांचं आयु त्याला फक्त या साधिक मध्ये घालायचं, कारण ते किती असतं, काही वर्षांचं. सागर म्हणजे असंख्यात वर्ष आहेत आणि ह्यांचं आयु किती असतं, मनुष्य तिर्यंचांचं संख्यात असतं, म्हणजे थोडं असतं. त्यामुळे इतकाच काळ हा जीव त्रस पर्यायात राहू शकतो. हा काळ संपला की नियमाने निगोदात जाणार परत प्रत्येक जीव. म्हणजे आपण पण आहे तर आपल्याला पण इतकाच काळ मिळालाय, साधिक 2000 सागर. त्याच्यामध्ये आपण कुठं आहे आता माहित नाहीये आपल्याला. तर इथून पुढं कुठं जायचंय, सम्यक दर्शन प्राप्त केलं तर कधीच खाली जाणार नाही. मग तो त्याचा काळ शेवटचा असेल असं पण नाहीये. तो जाईल मोक्षाला तर ठीक आहे, तिथं अंत झाला असं समजून घ्या. पण जर हा जीव इथं पुरुषार्थ करेल तर वर चढू शकतो, आणि नाही केलं तर हा काळ संपल्यावर नियमाने तो पुन्हा अनंत काळासाठी निगोदामध्ये जाणार. कोण? मी. जर मी पुरुषार्थ करणार नाही तर माझं पण असंच भाऊ वाया जाणार आहेत. म्हणून समजलंय तर आता असा पुरुषार्थ करा की कुठल्याही भवामध्ये मला रुळायचं नाही. जे मिळालेला भव आहे तो दुर्लभतेने प्राप्त झालेला आहे. म्हणून मला कुठल्या भोगामध्ये रमायचं नाही किंवा कषायांमध्ये अडकायचं नाही. जे जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. कशाच्या मागं मला अडकायचं नाही किंवा हे मिळावं ते असावं मग मी धर्म करेन ही अपेक्षा पण नको. काय काय पाहिजे धर्म करायला तुम्हाला? थांबा जरासं, आता तर आता लाईन लागली आहे. अजून लग्न करायचंय, मग संसार थाटायचाय, मग थोडस भोग बघायचंय, दुनिया बघायची, मग करायचं धर्म. कधी करायचं? आताच. चला दीक्षा द्यायची का? सगळं संसार करत असताना धर्म करायला अडथळा आहे का आपल्याला काय? तो राम तो लक्ष्मण करत नव्हते का हो? सगळं करत असताना, संसार करत असताना धर्म चालू होता. काय म्हणतो? त्रसमध्ये आहे का आपण? हा, आपण हे पंचेंद्रिय त्रस म्हणायचं. त्रस कोण असतात? द्विंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत जी जीव त्रस, हे निगोदी जीव आहेत ते एकेंद्रिय आहेत. आणि तिथून ते कदाचित स्थावर एकेंद्रियामध्ये पण जातील. पण तिथून 2000 सागर मध्ये 48 वेळा म्हणू शकतो. हा, सगळं सगळं त्याच्यातच आलं. देव पण आलं, मनुष्य पण आलं, तिर्यंच पण आलं, पंचेंद्रिय आणि नारकी पण आलं. त्रस मध्ये एवढा काळ मिळणार तुम्हाला. आणि ते पण किती, हे फिक्स्ड सांगितलं त्यांनी, एवढं मॅक्झिमम मिळू शकतं. आणि मधलं काय असेल तर ते मनुष्य आणि तिर्यंचांचं भाव तेवढेच. परत जाणार निगोदातच. जर एवढा काळ संपला तुमचा, पुन्हा निगोदात जाणार. आणि कधी बाहेर पडेल काय सांगता येत. सुटला तर सुटला. मग सुटायचं कुठं ना आपल्याला. इथं आहे आपण आता बाय चान्स, ह्याच्यातून निघालोय बाहेर, कसं निघालोय ते पण माहित नाही. पण निघालोय तर इथून निघायचा पुरुषार्थ करा. म्हणजे स्वतःला जाणा तर अनंत काळापर्यंत आपण सुख भोगू शकतो. हो, जाणं. हा, मी त्रिकाली शुद्ध परमात्म स्वरूप आहे. परिभ्रमण करणे हा माझा स्वभाव नाहीच. सर्व गतींच्या अतीत निर्गती स्वरूप जीव जाणा. या जीवाला बहिरंगामध्ये कोणत्याही परद्रव्याची अपेक्षा नाहीच. हा मी आत्मा तर स्वयं सुखाने परिपूर्ण आहे, ज्ञानाने भरपूर आहे, आनंदमय आहे जाणा. निरपेक्ष स्वरूपोहम, आनंद घन स्वरूपोहम. सर्जी.